रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात, रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात, त्याचा लागेनांत, त्याचा लागेनांत। स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त, स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त। दिव्य स्वरूपी सडा टाकत होते अंगणात, अल्लख म्हणून भिक्षा मागत आले दारात। दिव्य स्वरूपी सडा टाकत होते अंगणात, अल्लख म्हणून भिक्षा मागत आले दारात। दत्त गुरूंचे पाऊल उठले माझ्या अंगणात, दत्त गुरूंचे पाऊल उठले माझ्या अंगणात, त्याचा लागेनांत, त्याचा लागेनांत। स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त, स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त। भगवी झोळी होती त्यांच्या डाव्या बगलेत, रुद्राक्षांच्या माळा होत्या त्यांच्या गळ्यात। भगवी झोळी होती त्यांच्या डाव्या बगलेत, रुद्राक्षांच्या माळा होत्या त्यांच्या गळ्यात। पुण्या वाटेने गेले माझे गुरुदेव दत्त, पुण्या वाटेने गेले माझे गुरुदेव दत्त, त्याचा लागेनांत, त्याचा लागेनांत। स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त, स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त। श्वानांची फौज होती त्यांच्या संगत, श्वानांना भाकर टाकत होते भगवंत। श्वानांची फौज होती त्यांच्या संगत, श्वानांना भाकर टाकत होते भगवंत। बघा बघा ते अत्री नंदन आले भजनात, बघा बघा ते अत्री नंदन आले भजनात, त्याचा लागेनांत, त्याचा लागेनांत। स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त, स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त। भक्तांचा मेळा होता त्यांच्या संगत, खडावांचा नाद घुमतो माझ्या कानात। भक्तांचा मेळा होता त्यांच्या संगत, खडावांचा नाद घुमतो माझ्या कानात। गुरुदेव दत्त मंत्र ठेवा ठेवा ध्यानात, गुरुदेव दत्त मंत्र ठेवा ठेवा ध्यानात, त्याचा लागेनांत, त्याचा लागेनांत। स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त, स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त। रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात, रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात, त्याचा लागेनांत, त्याचा लागेनांत। स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त, स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त, स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त। Thank you.
जय जय तो भारत माई, जय जय तो भारत जय जय तो भारत माई, जय
ज्ञानदेवा प्रमाण ज्ञानदेवा प्रमाण Thank you.
Thank you.
डिस्प्लेला दिसेल बा तिकडे ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम
कृपया सर्वांना नम्र विनंती स्थापने प्रित्यर्थ संपन्न होत असलेला अत्यंत ऐश्वर्यवंत थाटामाटात लखलखणारा अत्यंत चांगला उत्सव आपण या देसाई ग्रामस्थांनी एकत्रित येऊन संपन्न करत आहोत. त्याबद्दल पहिल्यांदा स्वतः करताच टाळी वाजवा. ग्रामस्थांकरिता एवढा जोश, एवढा जल्लोष, एवढा उत्साह थोडं विचारूच का तुम्हाला? आणला कुठून? म्हणजे देसाईकरांना विचारावं लागेल, आणलं कुठून बाबा तुम्ही? एवढ्या सुंदर पद्धतीनं अगदी मंदिराकडे पाहावं तर पाहतच राहावं एवढ्या सुंदर पद्धतीनं आपण मंदिराचं काम केलंय. मंदिरामध्ये मूर्तींची प्रतिष्ठापना केली. त्या मूर्ती सुद्धा अत्यंत सुंदर आहेत, मूर्ती मनमोहक आहेत. मंदिराची स्थापना झाल्यानंतर मंदिरामध्ये असलेली प्रसन्नता ही अनुभवण्याजोगी आहे. एखादा मनुष्य नकळत जरी या मंदिरात आला तरी तो 10 मिनिटं सहज ध्यान लावून बसेल एवढं सुंदर मंदिर आपण या ठिकाणी उभारलेलं आहे. भगवंताची कृपा त्याच्या मागे आहे. आणि ह्या प्रतिष्ठापने प्रित्यर्थ नामसंकीर्तनाचा सोहळा आपल्याकडून झाला पाहिजे. नामसंकीर्तनानंच याचा आरंभ झाला पाहिजे. या पवित्र उद्देशानं आपण समस्त ग्रामस्थ देसाई एकत्र येऊन हा हरिनाम संकीर्तनाचा उत्सव भव्य दिव्य प्रमाणामध्ये संपन्न करण्याकरिता रोज या ठिकाणी एकवटत आहोत. त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे अनेक अभिनंदन करतो. फार सुंदर पद्धतीने हे मंदिर आपल्या डोळ्यासमोर उभं राहिलेलं आहे. ज्यांच्या माध्यमातून या मंदिराला ही जागा प्राप्त झालेली आहे, कैलासवासी बागला कृष्णा म्हात्रे आणि कैलासवासी गणपत कृष्णा म्हात्रे यांच्या स्मरणार्थ श्री शिवराम बागला म्हात्रे आणि सौ सावित्री अनंता म्हात्रे यांनी आपल्या या मंदिराकरिता जागा दान केली आहे. त्यांचे हे अनेक अनेक आभार. त्यांच्याकरिता आपण टाळी वाजवा. पण जागा दान करणं म्हणजे आता फारच अवघड गोष्ट आहे. जागा म्हणजे आपण केली असती का दान? नाही म्हणा ना बिंदास, नसतीच केली. ऐकले त्यांनी म्हणून उदार अंतःकरणानं ती दान केली. आणि केवळ मंदिराकरता नाही, त्याची पुढची ओळख फार महत्वाची आहे जी मला जास्त भावलेली आहे की त्यांनी बालवाडीसाठी पण जागा दिली आहे. बालवाडीसाठी ही जागा धर्मार्थ देण्यात आलेली आहे. म्हणजे त्यांनी 2 हेतू याच्यामध्ये साधलेले आहेत. एक तर धर्म कार्य आणि दुसरं समाज कार्य. या दोन्ही गोष्टीसाठी आपली त्यांनी भूदान केलेली आहे. म्हणजे याच्या मागे अर्थात परमेश्वराचा काहीतरी संकेत आहे. आणि म्हणून त्यांनी ही भूदान केली, जागा दान केली. या दान केलेल्या जागेत सुंदर असं हे मंदिर उभं राहिलं. या मंदिराच्या करिता संपन्न होत असलेला आपला हा जो उत्सव आहे की ज्याच्यामध्ये समस्त देसाई गाव आहेच आहे, परंतु जे मंडळ या ठिकाणी स्थापन झालेलं आहे, ज्याचे अध्यक्ष माननीय श्री शिवाजी शांताराम म्हात्रे, सचिव माननीय श्री राजेश दामू म्हात्रे आणि खजिनदार माननीय श्री चंद्रकांत जाणू म्हात्रे आणि इतर सगळे सदस्य
की ज्याच्यामध्ये पुन्हा वेशी माता महिला मंडळ आहे, नवतरुण मंडळ आहे, नवदुर्गा मित्र मंडळ आहे, आई एकविरा भक्त मंडळ आहे, गुरुदेव दत्त महिला हरिपाठ मंडळ आहे आणि सगळ्यात महत्वाचं आमचं बचत गट आहे. बरं का, ते बरं बचत गट सगळे एकत्र आले की बचत होते आणि बचत झालं की असं काहीतरी होतं बघा. म्हणून आपल्या सगळ्यांच्या एकत्रित येण्यानं अत्यंत सर्वांग सुंदर उत्सव या ठिकाणी संपन्न होतोय. मला नवल वाटलं इथं आल्यानंतर की एवढा चांगला उत्सव या ठिकाणी संपन्न होतो, एवढं सुंदर मंदिर या ठिकाणी बांधण्यात आलं. या मोठ्या अशा लोकसंख्येने मोठ्या असलेल्या गावाची सगळी लोक एकत्र येतात आणि हरिनाम कीर्तनाचा जागर करतात. सगळे कलाकार मंडळी एकत्र येतात, कीर्तनाकरिता उपस्थित राहतात. परिसरातली सगळीच मंडळी एकत्र येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवतात आणि प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये ही प्रसन्नता निर्माण होतीये. नेमका याच्या मागे कारण काय असलं पाहिजे ते कारण शोधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा सद्गुरूंनी कदाचित हा अभंग माझ्या पुढ्यात ठेवला. या सगळ्याला कारण एकच आहे, श्री गुरु सालेखा असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी. ज्या श्री गुरुच्या कृपेनं आपण हे सगळं कार्य करू शकत आहोत, त्याच श्री गुरूंचं चिंतन करणारा ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आहे. विठ्ठला विठ्ठला ताली वाजवा बोला. Oh
हो की नाही? मला वजन बरंच झालंय पण तरी झेलतो. कारण शेवटी तुमचं सगळ्याचं प्रेम आहे आणि तुमचं सगळ्याचं प्रेम आहे म्हणून मी भाग्यवंत आहे. नाही जमलं जाऊ दे. अहो सगळ्याचं प्रेम, या जगात सर्वस्व देणारी बरीच माणसं भेटतील पण प्रेम देणारी फार कमी आहे. ते प्रेम आम्हाला प्राप्त होतं हीच मोठ्या महाराजांची आमच्यावरची कृपा मानतो आम्ही. आणखी काय मानायचं? या हारांच्या बाबतीत मी खूप वेळा बोललो, आपल्या परिसरात अनेक वेळा बोललो, बाहेर पण मी गेल्यानंतर हे वाक्य बोलत असतो. परत परत बोलायला कोणताच संकोच वाटत नाही. हवं तर रेकॉर्ड करून घ्या. हे असे बरेच हार गळ्यात पडतात आपल्याकडं. कीर्तनकार सापेक्ष आहे, कीर्तनकार कोणीही असो, कीर्तनकार कोणीही असला तरी असे बरेच हार घालण्याची आपल्याकडे प्रथा आहे आणि भरपूर हार कीर्तनकाराच्या गळ्यात पडतात. मी माझ्या बाबांना एकदा प्रश्न केला होता, एवढे हार का बरं घालतात हो बाबा, एवढे हार का घालतात? कारण मी लहान असताना, आता तरी बरं फुलांचेच घालतात, लहानपणी असताना मला फळांचे काय, चॉकलेटचे काय, एका ठिकाणी पार्लेजीचा घातला होता मला हार. म्हणजे भलते हार. मी त्यांना विचारलं, बाबा एवढे हार कशा करता घालतात कीर्तनकाराला, का म्हणून घालायचे? माझ्या बाबांनी उत्तर दिलं होतं, ते फार महत्वाचं आहे. बाबांनी मला सांगितलं, जे हार तुम्हाला घातले जातात की नाही ते तुम्हाला घातले जात नाही. याच गादीवर उभं राहून कधीतरी सद्गुरू मोठ्या महाराजांनी कीर्तन केलेली आहे आणि आपल्या समाजाच्या अंतःकरणात अजूनही तीच भावना आहे की या गादीवर सद्गुरू बाबाच उभे आहेत आणि म्हणून ते हार घातले जातात. ते बाबा नाही, तुम्हाला नाही.
करण्याचा सत्कार.